नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग. सकाळचे 7 वाजता आहेत आणि आजच्या दिवसातली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर असणार आहेत. मोदींच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी अयोध्येमधील सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्या धाम जंक्शन म्हणजेच रेल्वे स्टेशन आणि अयोध्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. विविध विकास कामांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. रोड शो सुद्धा होणार आहे. त्यांची एक भव्य सभा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे. 22 तारखेला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. मात्र त्याआधी अयोध्या नगरी ही पूर्णपणे सजलेली आहे, सज्ज झालेली आहे. आज मोदींच्या हस्ते रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टचं उद्घाटन होणार आहे आणि यानंतर विविध विकास कामांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. जवळपास 15,700 कोटी रुपयांचं पायाभरणी विकास कामांची जी आहे ती त्यांच्या हस्ते केली जाणार आहे. असा हा भव्य दिव्य कार्यक्रम आज दिवसभर असणार आहे. पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौरा. सकाळी 11 वाजता अयोध्येत आगमन. सकाळी 11:15 अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन. सकाळी 11:30 अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार. दुपारी 12:15 वाजता अयोध्या एअरपोर्टचं उद्घाटन. दुपारी 1 वाजता यूपीतील 15,700 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी. मोदींचा अयोध्या दौरा, विविध विकास कामांचं लोकार्पण. 11,100 कोटी किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन. अयोध्या एअरपोर्टचं उद्घाटन करणार. अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशनचं उद्घाटन. 6 नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार. अयोध्येतील 4 नवीन रस्त्यांचं उद्घाटन करणार. ग्रीनफील्ड टाउनशिपची पायाभरणी करणार. यूपीतील 4,600 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन.